10th State Board Algebra, Chapter 3, Arithmetic Progression, Problem Set 3. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 3 मधले क्वेश्चन नंबर 11, 12, 13 आणि 14 हे क्वेश्चन आज आपण सॉल्व करणार आहोत. तर ह्यांचे सोल्युशन मी आता आपल्याला देतोय. तर हे क्वेश्चन स्टार केलेले आहेत. तर हे खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. अशा टाईप मधले क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एग्जाम मध्ये क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये विचारले जाऊ शकतात. तर हे क्वेश्चन तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि तयारी करा ह्या क्वेश्चनची. तर मग आता आपण सुरुवात करणार आहोत क्वेश्चन नंबर 11 पासून. तर क्वेश्चन नंबर 11 मध्ये दिला आहे, इफ फर्स्ट टर्म ऑफ एन AP इज A, second term is B and last term is C, then show that sum of all terms is A plus C bracket complete into B plus C minus 2A bracket complete divided by 2 into in bracket B minus A. तर आपल्याला ह्या ठिकाणी फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि लास्ट टर्म दिले आणि आपल्याला सम फाइंड करायला सांगितले. तर आपल्याला ह्या ठिकाणी प्रूव्ह दॅट करायचे, शो करायचे की जे सम आहे ते हे आलं पाहिजे. तर हा प्रूव्ह दॅट टाइप मधला क्वेश्चन आहे, जसं जॉमेट्री मध्ये आपल्याला विचारले जातात. तर तशा प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी हे प्रूव्ह करायचे की SN ची व्हॅल्यू ही येते. तर ह्या ठिकाणी आपण गिवन जे आहे ते लिहून घेऊ. तर गिवन मध्ये फर्स्ट टर्म आहे आपला T1 इज इक्वल टू A, सेकंड टर्म आहे T2 इज इक्वल टू B आणि लास्ट टर्म म्हणजे Tn इज इक्वल टू C. आणि आपण ह्या ठिकाणी आता डिफाइन करणार आहे. तर D इज इक्वल टू T2 मायनस T1. तर T2 आहे B, T1 आहे A. तर D ची व्हॅल्यू आली B मायनस A. तर हे आपण ह्या ठिकाणी आता Tn चा फॉर्म्युला यूज करणार आहे. तर Tn इज इक्वल टू A प्लस ब्रॅकेट N मायनस 1 D. तर आपला लास्ट टर्म ह्या ठिकाणी Tn ची व्हॅल्यू आहे C इज इक्वल टू फर्स्ट टर्म A म्हणजे फर्स्ट टर्म T1, तर हा A दिलाय आपल्याला, प्लस N मायनस 1 D ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आपली आली D इज इक्वल टू B मायनस A, B मायनस A. तर हे सॉल्व करून आपल्याला N ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर ह्या ठिकाणी आपण आता C हा जो राईट साइडला A आहे तो लेफ्टला गेल्यानंतर मायनस A इज इक्वल टू, या ठिकाणी A लेफ्ट साइडला गेल्यानंतर आता इथं बाकी आहे N मायनस 1 इंटू B मायनस A. तर ह्या ठिकाणी आपण आता हे N मायनस A जसेल तसं लिहू आणि इंटू B मायनस A जे आहे तर इकडं राईट साइडचं लेफ्ट साइडला गेल्यानंतर इथं डिनॉमिनेटर मध्ये येते B मायनस A. तर आता N ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर हे C मायनस A अपॉन B मायनस A. तर ह्या ठिकाणी N मायनस 1, तर N मायनस 1 दिले. तर हे मायनस 1 ह्या लेफ्ट साइडला गेल्यानंतर प्लस 1 होते. तर C मायनस A अपॉन B मायनस A प्लस 1, हा मायनस N मायनस 1 लेफ्टला गेल्यानंतर प्लस 1 इज इक्वल टू N. तर आता आपण ह्या ठिकाणी 1 च्या खाली डिनॉमिनेटर मध्ये काहीच नाही, तर आपण ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहू शकतो.
तर ह्या ठिकाणी आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. क्रॉस मल्टिप्लाय करण्यासाठी काय करावं लागणार आपले सी मायनस ए इंटू 1 करायचं. तर सी मायनस ए इंटू 1 प्लस 1 इंटू बी मायनस ए अपॉन बी मायनस ए इंटू 1 बी मायनस ए इज इक्वल टू एन. ह्या ठिकाणी आपली एन ची व्हॅल्यू जी आहे एन इज इक्वल टू सी मायनस ए इंटू 1 म्हणजे सी मायनस एच प्लस 1 इंटू बी मायनस ए म्हणजे बी मायनस ए डिवायडेड बाय बी मायनस ए. तर आता ह्या ठिकाणी आपण ब्रॅकेट काढून टाकणार आहे. तर सी मायनस ए प्लस बी मायनस ए अपॉन बी मायनस ए. तर ह्या ठिकाणी सी मायनस ए आणि मायनस ए हे सोबत लिहायचं. तर आपण मायनस ए आणि मायनस ए जवळ लिहू आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये बी मायनस ए. तर ह्या ठिकाणी सी प्लस बी मायनस ए मायनस 2a अपॉन बी मायनस ए. ह्या ठिकाणी एन ची व्हॅल्यू आली बी सी प्लस बी मायनस 2a अपॉन बी मायनस ए. तर ह्या ठिकाणी आपली एन ची व्हॅल्यू आली एन ची व्हॅल्यू यांची व्हॅल्यू ही आली. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये शो दॅट सम ऑफ ऑल टर्म्स इज हे शो करायचंय म्हणजे एस एन ची व्हॅल्यू आपल्याला शो करायची. तर एस एन चा फॉर्म्युला यूज करू. एस एन इज इक्वल टू एन बाय 2 यूज करायचंय. तर या ठिकाणी T1 ची व्हॅल्यू आहे आपली ए आणि Tn ची व्हॅल्यू आहे Tn ची व्हॅल्यू आपण Tn म्हणजे सी आणि T1 म्हणजे ए. तर आपण ही व्हॅल्यू पुट करूया. तर ह्या ठिकाणी ही जी एन ची व्हॅल्यू आहे ती आपण ह्या ठिकाणची ही जी आली आहे ती व्हॅल्यू पुट करणार आहे. तर ह्या ठिकाणी एन ची व्हॅल्यू जी आहे ती ब्रॅकेट मध्ये सी प्लस बी मायनस 2a डिवायडेड बाय बी मायनस ए अपॉन 2 इंटू T1 आहे ए आणि Tn आहे सी. तर ह्या ठिकाणी आपण फक्त एन ची व्हॅल्यू ही पुट केली आहे. एन ची व्हॅल्यू पुट केली डिवायडेड बाय 2 फक्त एवढंच लिहिले आपण. एन ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी एस एन च्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली आहे. तर आता ह्या ठिकाणी एस एन इज इक्वल टू तर न्यूमरेटर मध्ये आपण हे सी प्लस बी मायनस 2a जे आहे तर क्वेश्चन मध्ये ह्या ठिकाणी बी चा टर्म फर्स्ट आहे तर मी आधी बी प्लस सी. तर ह्या ठिकाणी जे सी प्लस बी आहे त्याला मी बी प्लस सी लिहितो. तर बी प्लस सी मायनस 2a डिवायडेड बाय. तर ह्या ठिकाणी हा जो बी मायनस ए आहे हा खालच्या साईडला येणार आहे. तर 2 इंटू बी मायनस ए 2 इंटू बी मायनस ए आणि ह्या साईडला राईट साईडला ब्रॅकेट मध्ये ए प्लस सी. तर आपलं एस एन जे आहे ते आपण प्रूव्ह केलेलं आहे.
तर एस एन आपलं ए प्लस सी ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी मायनस 2a अपॉन 2 इन ब्रॅकेट बी मायनस ए. तर क्वेश्चन मध्ये जे आपल्याला एस एन दिले ते आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. एस एन ची व्हॅल्यू आपली सेम क्वेश्चन मध्ये जे दिली आहे तीच आली. Question number 12. If the sum of first p terms of an AP is equal to the sum of the first q terms, then show that the sum of its p plus q terms is 0. ब्रॅकेट मध्ये दिले आपल्याला p is not equal to q. तर ह्या क्वेश्चनचा अर्थ आहे सम ऑफ फर्स्ट p terms of AP चे पहिले p terms चा सम म्हणजे एस ऑफ एन जे असते तेच ह्या ठिकाणी फर्स्ट पी टर्म्स म्हणले तर फर्स्ट एन टर्म्स नाही तर एनच्या ठिकाणी आपण या ठिकाणी पी वापरायचे. तर सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स ऑफ एपी हे इक्वल आहे इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स तर ही आपल्याला कंडिशन दिली एस ऑफ पी इज इक्वल टू सम ऑफ पी टर्म्स इज इक्वल टू सम ऑफ क्यू टर्म्स. ही कंडिशन आपल्याला ह्या कंडिशनचा यूज करून आपल्याला सॉल्व करायचे. तर ह्या ठिकाणी आपल्याला शो करायचे की सम ऑफ इट्स फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज 0. तर सम जे आहे फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स हे इक्वल टू आपल्याला 0 दाखवायचे. तर हे शो करायचं आपल्याला ह्या ठिकाणी. सम ऑफ पी प्लस क्यू टर्म्स इज इक्वल टू 0 आणि गिवन जी कंडिशन आपल्याला दिली एस पी सम ऑफ पी टर्म्स इक्वल टू सम ऑफ क्यू टर्म्स. तर ह्या कंडिशनचा यूज करून आपल्याला हे प्रूव्ह करायचे. तर हे प्रूव्ह दॅटचं क्वेश्चन आहे. जसं क्वेश्चन नंबर 11 मध्ये प्रूव्ह दॅट होतं तसंच ह्या क्वेश्चन मध्ये पण हे प्रूव्ह दॅट आहे. तर आपण आता हे सॉल्व करू. तर ह्या ठिकाणी आपल्याला स्टार्टिंगला सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ एपी चा फॉर्म्युला आपण लिहिणार आहे. तो आहे एस एन इज इक्वल टू एन बाय 2 ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 डी. तर ह्या फॉर्म्युल्यापासून आपण स्टार्ट करूया. तर ह्या ठिकाणी आपल्याला जसं सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स ऑफ एपी दिले तसं आपल्याला माहिती आहे की सम ऑफ n terms of AP is Sn is equal to n by 2 bracket 2a plus n minus 1 d. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला जी कंडिशन दिली आहे त्या कंडिशन नुसार according to given condition काय आहे की if the sum of first p terms of AP is equal to sum of the first q terms. तर ही कंडिशन आहे. तर या कंडिशनचा अर्थ होतोय की सम ऑफ पी टर्म्स म्हणजे एस ऑफ पी इज इक्वल टू सम ऑफ क्यू टर्म्स म्हणजे क्यू टर्म्स म्हणजे एस ऑफ क्यू. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला एस पी आणि एस क्यू म्हणजे एस एनचा फॉर्म्युला ह्या ठिकाणी पुट करायचा. तर आपण आता एस एन नाही आहे
तर एस पीचा फॉर्म्युला आहे पी बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस पी मायनस 1 ब्रॅकेट इंटू डी आणि एस क्यूचं फॉर्म्युला आहे क्यू अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. तर आता ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे, दोन्ही साईडला हे 2 असल्यामुळे हे 2 कॅन्सल होणार आहे, हा 2 आणि हा 2 कॅन्सल. तर जे आता बाकी आहे ते आपण लिहूया ह्या ठिकाणी पी इन ब्रॅकेट 2a प्लस, तर आता या पी मायनस 1 ला डी ने मल्टिप्लाय केल्यानंतर पी इंटू डी, पी डी मायनस 1 इंटू डी मायनस डी इज इक्वल टू क्यू 2a प्लस क्यू इंटू डी क्यू डी मायनस 1 इंटू डी मायनस डी. ह्या ठिकाणी आपण पी नी हे मधल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, पी इंटू 2a, तर हे येते 2ab प्लस या ठिकाणी p इंटू पी डी, तर हे येते p इंटू पी पी स्क्वेअर डी आणि p इंटू मायनस डी, तर हे मायनस पी डी. तर ह्या साईडला q इंटू 2a, तर हे येते 2aq, त्यानंतर q इंटू क्यू डी हे होते q स्क्वेअर डी, त्यानंतर q इंटू मायनस डी हे येते मायनस क्यू डी. तर ह्या ठिकाणी फक्त काय केलंय आपण, एस पी चे आणि एस क्यू चे फॉर्म्युले लिहिले, त्यानंतर हे 2 दोन्ही साईडला असल्यामुळे कॅन्सल केलं आपण. बाकीचं काही कॅन्सल होऊ शकत नाही कारण की सेम दोन्ही साईडला सेम नाहीये. तर ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे कॅन्सल झाले, ॲडिशन वगैरे असल्यानंतर कॅन्सल होत नाही. त्यानंतर आपण ह्या पी नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, त्यानंतर क्यू नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, तर हे मल्टिप्लाय केल्यानंतर ही अशी कंडिशन आली आपल्याला. तर आता आपण काय करणार आहे, ह्या ठिकाणी हे जे राईट साईडचे टर्म आहेत हे सगळे लेफ्ट साईडला नेणार आहे. तर ह्या ठिकाणी आता 2ap, तर ह्या साईडला हा जो 2aq आहे तो ह्या राईट साईडचा लेफ्टला गेल्यानंतर हा होतो मायनस 2aq. बघा हा टर्म आणि हा टर्म मी ह्या ठिकाणी लिहिला आहे 2ap मायनस 2aq, हा प्लस 2aq लेफ्टला गेल्यावर मायनस 2aq, त्यानंतर पी स्क्वेअर डी प्लस पी स्क्वेअर डी. तर ह्या राईट साईडचा प्लस क्यू स्क्वेअर डी, तो प्लस जो आहे तो लेफ्ट साईडला गेल्यानंतर मायनस क्यू स्क्वेअर डी, त्यानंतर मायनस पी डी. तर हा जो राईट साईडचा मायनस क्यू डी आहे तो इकडे लेफ्टला गेल्यानंतर प्लस क्यू डी इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी आपण फक्त काय केले, इक्वलच्या राईट साईडचे सगळे लेफ्टला नेल्यानंतर हे प्लसचे मायनस झाले आणि मायनसचे प्लस झाले. तर अशा प्रकारे आपलं हे इक्वेशन आले. तर आता ह्या इक्वेशन मध्ये आपण काही टर्म्स कॉमन काढणार आहे. तर ह्या दोन टर्म मध्ये 2ap आणि मायनस 2aq मध्ये कॉमन, दोन्ही मध्ये कॉमन आहे 2a. तर दोन्ही मधून आपण कॉमन काढणार आहे 2a ब्रॅकेट p मायनस q. आता ह्या दोन्ही टर्म मधून कॉमन आहे d, तर आपण d कॉमन काढणार आहे आणि ब्रॅकेट मध्ये p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर. ह्या ठिकाणी दोन्ही टर्म मध्ये d कॉमन आहे तर मायनस d कॉमन. तर इथं ब्रॅकेट मध्ये येते p मायनस q इक्वल टू 0. तर ह्या दोन टर्म मध्ये इथं d कॉमन आहे म्हणून d लिहिला, हा मायनस आणि मध्ये जे राहिले p आणि q हे मध्ये लिहिले. आता इथं मायनस साइन आणि इथं प्लस साइन कशी आली,
तर ह्या ठिकाणी जर आपण ह्या मायनस डी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले तर ही आपल्याला वरची दोन टर्म येतात बघा, मायनस डी इंटू पी मायनस डी पी बघा, मायनस डी पी किंवा मायनस पी डी आणि मायनस इंटू मायनस प्लस बघा, मायनस इंटू मायनस प्लस आणि डी इंटू क्यू हे बघा क्यू डी किंवा डी क्यू. तर याच्यामुळे येतं पी मायनस क्यू. तर ह्या तिन्ही टर्म मध्ये बघा, हे जे तिन्ही टर्म आहेत, हे हा एक टर्म, हा दुसरा टर्म, हा तिसरा टर्म. तर ह्या तिन्ही टर्म मध्ये काय कॉमन आहे? तर ह्या तिन्ही टर्म मध्ये पी मायनस क्यू कॉमन आहे. तर आपण ह्या ठिकाणी पी मायनस क्यू एकच आहे, ह्या ठिकाणी पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. तर ह्याला आपण कसं लिहू शकतो ते सांगतो मी तुम्हाला. तर ह्या ठिकाणी पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर ह्याला आपण असं लिहू शकतो, हे 2a पी मायनस क्यू हे जसं तसं लिहायचं प्लस डी, हे पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो पी मायनस क्यू पी प्लस क्यू आणि हे बाकीचं मायनस डी पी मायनस क्यू इक्वल टू 0. तर आता ह्या तिन्ही टर्म मध्ये पी मायनस क्यू पी मायनस क्यू पी मायनस क्यू कॉमन आहे. तर आपण ह्या ठिकाणी पी मायनस क्यू कॉमन आहे ते बाहेर लिहिलं आणि आता ब्रॅकेट मध्ये या ठिकाणी हे बॉय कॉमन काढल्यानंतर इथं फक्त 2a त्यानंतर प्लस डी त्यानंतर पी प्लस क्यू मायनस डी इक्वल टू 0. तर हे आपल्याला इक्वेशन ह्या ठिकाणी आले. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला दिले की P इज नॉट इक्वल टू Q, P आणि Q हे इक्वल नाही आहेत. याचा अर्थ काय आहे की P मधून जर मायनस Q केला आपण, P आणि मायनस Q हे नॉट इक्वल टू 0. याचा अर्थ झाला की P इज नॉट इक्वल टू Q म्हणजे P आणि Q हे सारखे नाही आहेत. तर हे दोन नंबर P आणि Q जर सबट्रॅक्ट केले तर हे आन्सर 0 येत नाही, नॉट इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये लास्ट इक्वेशन मध्ये हे P मायनस Q जे आहे हे नॉट इक्वल टू 0. मग ह्याचा अर्थ असा आहे की 2a प्लस डी पी प्लस क्यू मायनस डी हे इक्वल टू 0 आहे. तर या ठिकाणी तर हे जे इक्वेशन आले ह्याला आपण अजून थोडं सॉल्व करू शकतो. 2a प्लस, आता ह्या दोन्ही टर्म मध्ये डी कॉमन आहे. तर आपण या ठिकाणी जर डी कॉमन काढला तर काय होते बघा, या ठिकाणी जर डी कॉमन काढला, हे इथं पण डी आहे इथं पण डी आहे, तर डी कॉमन काढला तर या ठिकाणी राहते पी प्लस क्यू आणि या ठिकाणी डी कॉमन काढल्यानंतर इथं 1 राहते. तर हे झालं मायनस 1 इक्वल टू 0. तर मी ह्याला असं पण लिहू शकतो 2a प्लस ब्रॅकेट मध्ये p प्लस क्यू मायनस 1 डी इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी आपल्याला अशी कंडिशन मिळाली, हे जे ब्रॅकेट मध्ये आहे हे इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की सम ऑफ फर्स्ट p प्लस क्यू टर्म्स इज 0. म्हणजे सम जे आहे p प्लस क्यू टर्मचं हे आपल्याला इक्वल टू 0 दाखवायचं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर आता हे जे कंडिशन आली तर ह्या कंडिशनचा आपल्याला वापर, ह्याला इक्वेशन नंबर 1 देतो. हे जे कंडिशन आहे ह्याला जर यूज करून आपल्याला हे प्रूव्ह करायचे. तर आता हे आपल्याला प्रूव्ह करायचे. तर मी ह्या ठिकाणी यस पी प्लस क्यू
चा फॉर्म्युला लिहितोय, म्हणजे एस एनचा फॉर्म्युला. तर ह्या ठिकाणी एन म्हणजे पी प्लस क्यू, तर ह्या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये आपण n/2 लिहितो. तर एनच्या ठिकाणी आता इथं पी प्लस क्यू, कारण की इथे एनची व्हॅल्यू आता पी प्लस क्यू घ्यायची. तर हे पी प्लस क्यू अपॉन 2 n/2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस एनची व्हॅल्यू आपली पी प्लस क्यू आहे, पी प्लस क्यू. तर आता इथं पी प्लस क्यू म्हणजे n-1 डी. तर तुम्ही हे ब्रॅकेट, हा ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट बघा सेम आहे. तर इथं आपल्याला ह्याची व्हॅल्यू आली इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी काय होणार आहे, सम ऑफ पी प्लस क्यू इज इक्वल टू पी प्लस क्यू अपॉन 2 इंटू, तर ह्याची व्हॅल्यू आपल्याला आली आहे इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी 0. तर हे कसं आलं, फ्रॉम 1. आणि 0 इंटू कोणत्याही ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर 0च येते. तर एस ऑफ पी प्लस क्यू इक्वल टू 0. तर अशा प्रकारे आपण सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज 0 हे आपण प्रूव्ह केलं या ठिकाणी. तर हे क्वेश्चन नंबर 11, 12 हे टू प्रूव्ह सारखेच क्वेश्चन होते. तर हे क्वेश्चन थोडे प्रॅक्टिस आपल्याला करावं लागणार आहे, थोडे डिफिकल्ट लेवल आहे ह्याचे. तर अशा टाईपचे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस आहेत. तर जे क्वेश्चन नंबर 4 आणि 5 आहे त्याच्यामध्ये अशा टाईपचे कन्सेप्च्युअल क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर इझी आहेत, फक्त कॅल्क्युलेशन कन्सेप्ट जे आहे खूप इझी, पण फक्त कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक करावं लागते. कॅल्क्युलेशनसाठी प्रॅक्टिस करावं लागणार आहे, आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे लक्षात ठेवा. तर मॅथ हा सब्जेक्ट प्रॅक्टिस केल्याशिवाय इझी नाही आहे. त्याला प्रॅक्टिस करून तुम्ही त्याला इझी करू शकता. तर अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी हे प्रूव्ह केलं. Question number 12. If the sum of first p terms of an AP is equal to the sum of the first q terms, then show that the sum of its p plus q terms is 0. ब्रॅकेट मध्ये दिले आपल्याला p is not equal to q. तर ह्या क्वेश्चनचा अर्थ आहे, सम ऑफ फर्स्ट p terms of AP, AP चे पहिले p terms चा सम म्हणजे एस ऑफ एन जे असते तेच ह्या ठिकाणी फर्स्ट पी टर्म्स म्हणले, तर फर्स्ट एन टर्म्स नाही, तर एनच्या ठिकाणी आपण या ठिकाणी पी वापरायचे. तर सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स ऑफ ए पी हे इक्वल आहे, इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स, सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स. तर ही आपल्याला कंडिशन दिली, एस ऑफ पी इज इक्वल टू सम ऑफ पी टर्म्स इज इक्वल टू सम ऑफ क्यू टर्म्स. ही कंडिशन आपल्याला, ह्या कंडिशनचा यूज करून आपल्याला सॉल्व करायचे. तर ह्या ठिकाणी आपल्याला शो करायचे की सम ऑफ इट्स फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज 0. तर सम जे आहे फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स हे इक्वल टू आपल्याला 0 दाखवायचे. तर हे शो करायचं आपल्याला ह्या ठिकाणी. सम ऑफ पी प्लस क्यू टर्म्स इज इक्वल टू 0. आणि गिवन जी कंडिशन आपल्याला दिली आहे, एस पी सम ऑफ पी टर्म्स इक्वल टू सम ऑफ क्यू टर्म्स, तर ह्या कंडिशनचा यूज करून आपल्याला हे प्रूव्ह करायचे. तर हे प्रूव्ह दॅटचं क्वेश्चन आहे. जसं क्वेश्चन नंबर 11 मध्ये प्रूव्ह दॅट होतं, तसंच ह्या क्वेश्चन मध्ये पण हे प्रूव्ह दॅट आहे. तर आपण आता हे सॉल्व करू. तर ह्या ठिकाणी आपल्याला स्टार्टिंगला सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ AP चा फॉर्म्युला आपण लिहिणार आहे. तो आहे एस एन इज इक्वल टू n/2 ब्रॅकेट 2a प्लस n-1 d. तर ह्या फॉर्म्युल्यापासून आपण स्टार्ट करूया. तर ह्या ठिकाणी आपल्याला
जसं सम ऑफ फर्स्ट p टर्म्स ऑफ AP दिले, तसं आपल्याला माहिती आहे की सम ऑफ n terms of AP is Sn is equal to n by 2 bracket 2a plus n minus 1 d. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला जी कंडिशन दिली आहे त्या कंडिशन नुसार अकॉर्डिंग टू given condition काय आहे की if the sum of first p terms of AP is equal to sum of the first q terms, तर ही कंडिशन आहे. तर या कंडिशनचा अर्थ होतोय की सम ऑफ p टर्म्स म्हणजे s ऑफ p इज इक्वल टू सम ऑफ q टर्म्स म्हणजे q टर्म्स म्हणजे s ऑफ q. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला SP आणि SQ म्हणजे SN चा फॉर्म्युला ह्या ठिकाणी पुट करायचा. तर आपण आता SN नाहीये तर P आहे, तर हे या ठिकाणी n by 2 ब्रॅकेट 2a प्लस, तर n च्या ठिकाणी आता p यूज करायचं, p मायनस 1 d हे आहे SP चा फॉर्म्युला. आणि आता SQ चा फॉर्म्युला n by 2 ब्रॅकेट 2a प्लस n च्या ठिकाणी आता q यूज करायचं आपल्याला, q मायनस 1 d. तर आता ह्या ठिकाणी दोन्ही साइडला हे n by 2 आहे, तर हे n by 2 कॅन्सल होते, कारण n by 2 इंटू ब्रॅकेट आहे आणि n by 2 इंटू ब्रॅकेट, तर दोन्ही साइडला हे जे n by 2 आहे हे कॅन्सल होते. ह्या ठिकाणी जे बाकीचे सॉरी तर SP चा फॉर्म्युला आहे p by 2 इन ब्रॅकेट 2a प्लस p मायनस 1 ब्रॅकेट इंटू d, आणि SQ चा फॉर्म्युला आहे q अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस q मायनस 1 इंटू d. तर आता ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे, दोन्ही साइडला हे 2 असल्यामुळे हे 2 कॅन्सल होणार आहे, हा 2 आणि हा 2 कॅन्सल. तर जे आता बाकी आहे ते आपण लिहूया या ठिकाणी, p इन ब्रॅकेट 2a प्लस, तर आता या p मायनस 1 ला d ने मल्टिप्लाय केल्यानंतर p इंटू d, p d मायनस 1 इंटू d मायनस d इज इक्वल टू q 2a प्लस q इंटू d q d मायनस 1 इंटू d मायनस d. ह्या ठिकाणी आपण p नी हे मधल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, p इंटू 2a, तर हे येते 2ab प्लस या ठिकाणी p इंटू pd, तर हे येते p इंटू p स्क्वेअर d, आणि p इंटू मायनस d, तर हे मायनस p d. तसंच ह्या साईडला q इंटू 2a, तर हे येते 2aq, त्यानंतर q इंटू qd हे होते q स्क्वेअर d, त्यानंतर q इंटू मायनस d हे येते मायनस q d. तर ह्या ठिकाणी फक्त काय केलंय आपण, SP चे
आणि एस क्यूचे फॉर्म्युले लिहिले. त्यानंतर हे 2 2 दोन्ही साईडला असल्यामुळे कॅन्सल केलं आपण. बाकीचं काही कॅन्सल होऊ शकत नाही कारण की सेम दोन्ही साईडला सेम नाही आहे. तर ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे कॅन्सल झाले. ॲडिशन वगैरे असल्यानंतर कॅन्सल होत नाही. त्यानंतर आपण ह्या पीनी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. त्यानंतर क्यूनी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. तर हे मल्टिप्लाय केल्यानंतर ही अशी कंडिशन आली आपल्याला. तर आता आपण काय करणार आहे ह्या ठिकाणी हे जे राईट साईडचे टर्म आहेत हे सगळे लेफ्ट साईडला नेणार आहे. तर ह्या ठिकाणी आता 2AP तर ह्या साईडला हा जो 2AQ आहे तो ह्या राईट साईडचा लेफ्टला गेल्यानंतर हा होतो -2AQ. बघा हा टर्म आणि हा टर्म मी ह्या ठिकाणी लिहिला आहे 2AP - 2AQ. हा प्लस 2AQ लेफ्टला गेल्यावर -2AQ. त्यानंतर P² प्लस P²D. तर ह्या राईट साईडचा प्लस Q² तो प्लस जो आहे तो लेफ्ट साईडला गेल्यानंतर -Q²D. त्यानंतर -PD. तर हा जो राईट साईडचा -QD आहे तो इकडे लेफ्टला गेल्यानंतर प्लस QD = 0. तर ह्या ठिकाणी आपण फक्त काय केले इक्वलच्या राईट साईडचे सगळे लेफ्टला नेल्यानंतर हे प्लसचे मायनस झाले आणि मायनसचे प्लस झाले. तर अशा प्रकारे आपलं हे इक्वेशन आले. तर आता ह्या इक्वेशन मध्ये आपण काही टर्म्स कॉमन काढणार आहे. तर ह्या दोन टर्म मध्ये 2AP आणि -2AQ मध्ये कॉमन दोन्ही मध्ये कॉमन आहे 2A. तर दोन्ही मधून आपण कॉमन काढणार आहे 2A ब्रॅकेट P - Q. आता ह्या दोन्ही टर्म मधून कॉमन आहे D. तर आपण D कॉमन काढणार आहे आणि ब्रॅकेट मध्ये P² - Q². ह्या ठिकाणी दोन्ही टर्म मध्ये D कॉमन आहे तर -D कॉमन. तर हे तर ब्रॅकेट मध्ये येते P - Q = 0. तर ह्या दोन टर्म मध्ये इथं D कॉमन आहे म्हणून D लिहिला. हा मायनस आणि मध्ये जे राहिले P आणि Q हे मध्ये लिहिले. आता इथं मायनस साइन आणि इथं प्लस साइन कशी आली. तर ह्या ठिकाणी जर आपण ह्या -D ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले तर हे आपल्याला वरची दोन टर्म येतात. बघा -D × P -DP. बघा -DP किंवा -PD आणि मायनस इंटू मायनस प्लस. बघा मायनस इंटू मायनस प्लस आणि D × Q हे बघा QD किंवा DQ. तर याच्यामुळे इथं P - Q. तर ह्या तिन्ही टर्म मध्ये बघा हे जे तिन्ही टर्म आहेत हे हा एक टर्म, हा दुसरा टर्म, हा तिसरा टर्म. तर ह्या तिन्ही टर्म मध्ये काय कॉमन आहे. तर ह्या तिन्ही टर्म मध्ये P - Q कॉमन आहे. तर आपण ह्या ठिकाणी P - Q एकच आहे. ह्या ठिकाणी P² - Q². तर ह्याला आपण कसं लिहू शकतो ते सांगतो मी तुम्हाला. तर ह्या ठिकाणी P² - Q² ह्याला आपण असं लिहू शकतो. हे 2AP - Q हे जसं तसं लिहायचं प्लस D. हे P² - Q² ला आपण असं लिहू शकतो P - Q P + Q आणि हे बाकीचं -D P - Q = 0. तर आता ह्या तिन्ही टर्म मध्ये P - Q P - Q P - Q कॉमन आहे. तर आपण ह्या ठिकाणी P - Q कॉमन आहे ते बाहेर लिहिलं आणि आता ब्रॅकेट मध्ये या ठिकाणी हे कॉमन काढल्यानंतर इथं फक्त 2A त्यानंतर प्लस D त्यानंतर P + Q - D = 0. तर हे आपल्याला इक्वेशन ह्या ठिकाणी आले. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला दिले की P ≠ Q. P आणि Q हे इक्वल नाही आहेत.
याचा अर्थ काय आहे की पी मधून जर मायनस क्यू केला आपण, पी आणि मायनस क्यू हे नॉट इक्वल टू 0. याचा अर्थ झाला की पी इज नॉट इक्वल टू क्यू म्हणजे पी आणि क्यू हे सारखे नाहीये. तर हे दोन नंबर पी आणि क्यू जर सबट्रॅक्ट केले तर हे आन्सर 0 येत नाही, नॉट इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये, लास्ट इक्वेशन मध्ये हे पी मायनस क्यू जे आहे हे नॉट इक्वल टू 0. मग ह्याचा अर्थ असा आहे की 2a प्लस डी पी प्लस क्यू मायनस डी हे इक्वल टू 0 आहे. तर या ठिकाणी तर हे जे इक्वेशन आले ह्याला आपण अजून थोडं सॉल्व करू शकतो. 2a प्लस, आता ह्या दोन्ही टर्म मध्ये डी कॉमन आहे, तर आपण या ठिकाणी जर डी कॉमन काढला तर काय होते बघा. या ठिकाणी जर डी कॉमन काढला, हे इथं पण डी आहे, इथं पण डी आहे, तर डी कॉमन काढला तर या ठिकाणी राहते पी प्लस क्यू आणि या ठिकाणी डी कॉमन काढल्यानंतर इथं 1 राहते, तर हे झालं -1 इक्वल टू 0. तर मी याला असं पण लिहू शकतो 2a प्लस ब्रॅकेट मध्ये p प्लस क्यू मायनस 1 d इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी आपल्याला अशी कंडिशन मिळाली, जे ब्रॅकेट मध्ये आहे हे इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की सम ऑफ फर्स्ट p प्लस क्यू टर्म्स इज 0. म्हणजे सम जे आहे p प्लस क्यू टर्मचं हे आपल्याला इक्वल टू 0 दाखवायचे, हे आपल्याला प्रूव्ह करायचे. तर आता हे जे कंडिशन आली तर ह्या कंडिशनचा आपल्याला वापर, ह्याला इक्वेशन नंबर 1 देतो. हे जे कंडिशन आहे ह्याला जर यूज करून आपल्याला हे प्रूव्ह करायचे. तर आता हे आपल्याला प्रूव्ह करायचे. तर मी ह्या ठिकाणी एस पी प्लस क्यू चा फॉर्म्युला लिहितोय, म्हणजे एस एन चा फॉर्म्युला. तर ह्या ठिकाणी एन म्हणजे पी प्लस क्यू, तर ह्या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये आपण n/2 लिहितो. तर एनच्या ठिकाणी आता इथं पी प्लस क्यू, कारण की इथे एन ची व्हॅल्यू आता पी प्लस क्यू घ्यायची. तर हे पी प्लस क्यू अपॉन 2 n/2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस एन ची व्हॅल्यू आपली पी प्लस क्यू आहे, पी प्लस क्यू. तर आता इथं पी प्लस क्यू म्हणजे n-1 d. तर तुम्ही हे ब्रॅकेट, हा ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट बघा सेम आहे, तर इथं आपल्याला ह्याची व्हॅल्यू आली इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी काय होणार आहे, सम ऑफ p प्लस क्यू इज इक्वल टू p प्लस क्यू अपॉन 2 इंटू, तर ह्याची व्हॅल्यू आपल्याला आली आहे इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी 0. तर हे कसं आलं, फ्रॉम 1. आणि 0 इंटू कोणत्याही ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर 0च येते. तर एस ऑफ पी प्लस क्यू इक्वल टू 0. तर अशा प्रकारे आपण सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज 0 हे आपण प्रूव्ह केलं या ठिकाणी. तर हे क्वेश्चन नंबर 11, 12 हे टू प्रूव्ह सारखेच क्वेश्चन होते. हे क्वेश्चन थोडे प्रॅक्टिस आपल्याला करावं लागणार आहे, थोडे डिफिकल्ट लेवल आहे ह्याचे. तर अशा टाईपचे क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. तर जे क्वेश्चन नंबर 4 आणि 5 आहे त्याच्यामध्ये अशा टाईपचे कन्सेप्च्युअल क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर इझी आहेत, फक्त कॅल्क्युलेशन कन्सेप्ट जे आहे खूप इझी, पण फक्त कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक करावं लागते. कॅल्क्युलेशन साठी प्रॅक्टिस करावं लागणार आहे, आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे लक्षात ठेवा. तर मॅथ हा सब्जेक्ट प्रॅक्टिस केल्याशिवाय इझी नाही.
त्याला प्रॅक्टिस करून तुम्ही त्याला इझी करू शकता. तर अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी हे प्रूव्ह केलं. क्वेश्चन नंबर 12 मध्ये शेवटचं स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे. सम ऑफ फर्स्ट P plus Q terms is 0. Question number 13. If m times the m term of an AP is equal to n times nth term, then show that the m plus nth term of the AP is 0. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला कंडिशन दिली आणि आपल्याला ह्या ठिकाणी प्रूव्ह करायला सांगितले. तर कंडिशन काय आहे की m टाइम्स द mth टर्म, m टाइम्स म्हणजे मल्टिप्लिकेशन, mth टर्म म्हणजे tm ऑफ एन AP इज म्हणजे इक्वल टू n टाइम्स म्हणजे n टाइम्स nth टर्म म्हणजे tn. तर आपल्याला ही कंडिशन दिली m इंटू tm म्हणजे mtm इज इक्वल टू ntn. तर ही आपल्याला गिवन कंडिशन आहे. गिवन कंडिशन तर ह्या कंडिशनचा यूज करून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की m प्लस nth टर्म ऑफ AP इज 0 म्हणजे tm प्लस n इक्वल टू 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर ह्या ठिकाणी ही जी कंडिशन आहे ह्या कंडिशनचा यूज करून आपल्याला हे प्रूव्ह करायचं. तर हे टू प्रूव्ह, पण ह्याला टू प्रूव्ह म्हणू शकतो. टू प्रूव्ह tm प्लस n इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी आपल्याला जी गिवन कंडिशन आहे ह्या कंडिशनचा यूज करून आपण सॉल्व करू. कंडिशन आहे m इंटू tm इज इक्वल टू n इंटू tn. तर m इंटू tm चा फॉर्म्युला आहे, tm म्हणजे tn चा फॉर्म्युला यूज करायचा. तर a प्लस n च्या ठिकाणी m मायनस 1 d इज इक्वल टू n इंटू tn चा फॉर्म्युला a प्लस n मायनस 1 d. तर आपण हे आता m नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. तर आधी अगोदर हे ब्रॅकेट मधलं आपण सॉल्व करून घेऊ. तर ह्या ठिकाणी m इंटू a प्लस m इंटू d md मायनस 1 इंटू d मायनस d इज इक्वल टू n इंटू a प्लस n इंटू d nd मायनस 1 इंटू d मायनस d. आता आपण m नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे. m इंटू a m a प्लस m इंटू m स्क्वेअर d m इंटू d. आता इथं प्लस इंटू मायनस मायनस येणार आहे आणि m इंटू d md. तर ह्या ठिकाणी फक्त ह्या m नी मी ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले. त्यानंतर n नी आपल्याला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे. तर n इंटू a n a
प्लस n इंटू एन डी प्लस n स्क्वेअर डी आणि n इंटू डी, तर हे मायनस इथं प्लस मायनस प्लस इंटू मायनस मायनस n इंटू डी एन डी. आता ह्या ठिकाणी आपण जे राईट साईडचे टर्म्स आहेत ते सगळे लेफ्ट साईडला नेणार आहेत. तर एम ए प्लस एम स्क्वेअर डी मायनस एम डी, तर हे राईट साईडचे टर्म्स आपण लेफ्ट साईडला नेऊ. तर मायनस एन ए मायनस एन स्क्वेअर डी प्लस एन डी, जे प्लस आहेत ते मायनस होणार आहे, जे मायनस आहेत ते प्लस होणार आहेत राईट साईडला गेल्यानंतर, इक्वल टू 0. आता ह्या ठिकाणी ज्या टर्म मध्ये ए आहे ते टर्म आपण क्लोज लिहूया. एम ए हा टर्म आणि हा टर्म मायनस एन ए. त्यानंतर या ठिकाणी एम स्क्वेअर आणि एन स्क्वेअर हे टर्म आपण क्लोज लिहिणार आहेत. त्यानंतर एम प्लस एम स्क्वेअर डी मायनस एन स्क्वेअर डी, तर हे टर्म पण आपण लिहिली. आता बाकी आहे मायनस एम डी प्लस एन डी, तर आपण मायनस एम डी प्लस एन डी इक्वल टू 0. अशा प्रकारे थोडी ऍडजस्टमेंट करून आपण ह्या ठिकाणी अशी अरेंजमेंट केली की जेणेकरून आपण आता ह्या दोन टर्म मधून कॉमन काढता येते. अशी आपण ऍडजस्टमेंट ह्या ठिकाणी केली. आपण आता ह्या पहिल्या दोन टर्म मध्ये कॉमन ह्या दोन टर्म मधून कॉमन आपल्याला ए कॉमन काढता येईल. तर ए ब्रॅकेट एम मायनस एन, त्यानंतर ह्या दोन ब्रॅकेट मध्ये डी कॉमन आहे, तर डी कॉमन काढू. प्लस डी एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर, ह्या दोन ब्रॅकेट मध्ये डी आहे कॉमन, तर आपण हे मायनस डी आणि ब्रॅकेट मध्ये एम प्लस एन. एम आता हे प्लस इथं बाहेर मायनस असल्यामुळे इथं मध्ये मायनस येणार. एम मायनस एन इज इक्वल टू 0. जर आपण ह्या मायनस डी नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर ही वरची टर्म येत आहे. तर मायनस डी इंटू एम मायनस एम डी मायनस इंटू मायनस प्लस आणि डी इंटू एन एन डी इज इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी आपण तिन्ही टर्म मधून एक एम मायनस एन कॉमन करू शकतो, कॉमन बाहेर घेणार आहे. तर एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो एम मायनस एन एम प्लस एन मायनस डी एम मायनस एन इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी एम मायनस एन एम मायनस एन एम मायनस एन हे कॉमन काढणार आहे. एम मायनस एन आणि बाकीचे टर्म आता लिहून घ्यायचे. ए प्लस एम प्लस एन डी मायनस डी इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी आता एम मायनस एन ब्रॅकेट मध्ये ए प्लस, तर ह्या ब्रॅकेटच्या मध्ये ह्या ठिकाणी ह्या दोन टर्म मध्ये हे डी आपण कॉमन काढणार आहे. तर ह्या ठिकाणी डी कॉमन काढायचे. तर मी डी कॉमन घेतले आणि मध्ये राहणार आहे एम प्लस एन. या ठिकाणी हे डी कॉमन काढल्यानंतर एम प्लस एन आणि ह्या ठिकाणी डी कॉमन काढल्यानंतर 1च राहणार आहे, तर मायनस 1. डी ला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळते खालचं, हे इक्वेशन मिळते. तर आपलं हे तेच इक्वेशन मिळते म्हणून हे आपली जी स्टेप आहे ती करेक्ट आहे, इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी आपण ह्याला असं लिहू शकतो एम मायनस एन ब्रॅकेट ए प्लस एम प्लस एन मायनस 1 डी इक्वल टू 0. ह्या ठिकाणी दोन्ही साईडला आपण डिवाइड बोथ
sides by m minus n. तर दोन्ही साईडला m minus n ने डिवाइड करायचं. तर m minus n ब्रॅकेट a plus m plus n minus 1 d equal to 0. तर दोन्ही साईडला m minus n ने डिवाइड करायचं. तर या ठिकाणी हे मायनस m minus n कॅन्सल. 0 अपॉन m minus n तर 0च होते. तर या ठिकाणी आपल्याला a plus m plus n minus 1 d equal to 0. तर a plus ब्रॅकेट मध्ये m plus n minus 1 into d म्हणजेच t m plus n equal to 0. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला टू प्रूव्ह मध्ये जे प्रूव्ह करायचं होतं ते आहे टी एम प्लस एन इक्वल टू 0. तर आपण या ठिकाणी प्रूव्ह केले. तर स्टेटमेंट आपण लिहिणार आहेत. m प्लस nth term of the AP is 0. तर हे एक्झाम्पल आणि क्वेश्चन नंबर 12 हे दोन एक्झाम्पल थोडे सिमिलर आहेत. तर हे एक्झाम्पल थोडे प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला इझी वाटेल. क्वेश्चन नंबर 14 ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. तर 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. 3 मार्क्ससाठी. तर ह्या ठिकाणी आपल्याला हे बॉक्सेस फिल करायचे. तर हे बॉक्सेस आपल्याला कॅल्क्युलेट करून ह्याच्या बॉक्सेसमध्ये आन्सर लिहायचा आहे. तर आपण हे क्वेश्चन पाहू. क्वेश्चन मध्ये दिलं आहे ₹1000 is invested at 10% simple interest. Check at the end of every year if the total interest amount is in AP. If this is an AP, then find interest amount after 20 years. For this, complete the following activity. तर ह्या क्वेश्चनला आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस मध्ये दिले. तर क्वेश्चन मध्ये दिलंय की ₹1000 इन्व्हेस्ट केलेत आपल्याला 10% पर annum नुसार. Check at the end of every year if the total interest amount is in AP. तर वर्षाच्या शेवटी जे अमाऊंट टोटल अमाऊंट आहे ती AP मध्ये आहे. इफ दिस इज एन ती AP मध्ये आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. जर ती AP मध्ये असेल तर आपल्याला इंटरेस्ट अमाऊंट आफ्टर 20 इयर्स किती असणार आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे ऍक्टिव्हिटीचा यूज करून. तर ह्या ठिकाणी सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. तर सिंपल इंटरेस्ट चा फॉर्म्युला आहे P इंटू R इंटू N अपॉन 100. तर एक वर्षानंतर जे सिंपल इंटरेस्ट आहे ते किती असणार आहे. तर सिंपल इंटरेस्ट आफ्टर 1 इयर म्हणजे ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू झाली 1. या ठिकाणी बघा n ची व्हॅल्यू घेतली 1. रेट R ची व्हॅल्यू आहे 10%. तर 10 घेतले. P म्हणजे प्रिन्सिपल दिले आपल्याला 1000. तर हे 1000 डिवायडेड बाय 100. तर हे आता कॅल्क्युलेट करून आपल्याला आन्सर लिहायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. हे 2 झिरो कॅन्सल केले. इथले वरचे पण 2 झिरो कॅन्सल. तर ह्या ठिकाणी 100 इंटू 1 येते 100. तर फर्स्ट बॉक्स मध्ये आन्सर आले आपला 100. त्यानंतर सिंपल इंटरेस्ट आफ्टर 2 इयर्स. 2 इयर्स नंतर सिंपल इंटरेस्ट काय असणार आहे तर परत PRN चा फॉर्म्युला यूज केलाय. P आहे 1000. R ची व्हॅल्यू आहे
10 यांची व्हॅल्यू आहे. आता 2 इयर्स असल्यामुळे यांची व्हॅल्यू झाली 2 डिवायडेड बाय 100. तर आता ह्या ठिकाणी हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 कॅन्सल. तर 100 इंटू 2 200. त्यानंतर सिंपल इंटरेस्ट आफ्टर 3 इयर्स. 3 इयर्स नंतर सिंपल इंटरेस्ट किती असणार आहे. तर ह्या ठिकाणी आता आपल्याला हे 3 बॉक्स फिल करायचे. तर ह्या ठिकाणी पीच व्हॅल्यू जी आहे, पीच व्हॅल्यू तर 1000च राहणार आहे. तर ह्या बॉक्समध्ये आपल्याला 1000 येणार आहे. मधला बॉक्स जो आहे तो आहे आर ची व्हॅल्यू. तर आर ची व्हॅल्यू आहे 10%. तर ह्या ठिकाणी 10 आणि एन ची व्हॅल्यू आता 3 इयर्स असल्यामुळे ह्या ठिकाणी 3 येणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण हे 2 झिरो, त्यानंतर इथला 10 मधला हा 0 आणि इथला 1 0. तर ह्या ठिकाणी 100 इंटू 3 100 इंटू 3 300 आले. तर ह्या ठिकाणी तिन्ही बॉक्समध्ये आपण फिल केले. ह्या बॉक्समध्ये 1000, ह्या बॉक्समध्ये 10, ह्या बॉक्समध्ये 3 आणि ह्या बॉक्समध्ये 100. आता अकॉर्डिंग टू दिस द सिंपल इंटरेस्ट फॉर 4, 5, 6 इयर्स विल बी. तर ह्या ठिकाणी 1 इयर नंतर सिंपल इंटरेस्ट 100 आले, 2 इयर्स नंतर 200, 3 इयर्स नंतर 300. तर ह्या ठिकाणी 4 इयर्स नंतर येणार आहे 400, 5 इयर्स नंतर 500, 6 इयर्स नंतर 600. फ्रॉम दिस डी इज इक्वल टू, तर डी ची व्हॅल्यू, तर हे जे सिक्वेन्स आपल्याला ह्या ठिकाणी मिळाली, तर सिक्वेन्स आपली आहे 100, 200, 300, 400, 500, 600. तर डी ची व्हॅल्यू, आता ए ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी 100. डी ची व्हॅल्यू आपण कसं फाइंड करतो, 200 मायनस 100. तर 200 मायनस 100 हे येते 100. या ठिकाणी पण 100. तर ही जी सिक्वेन्स दिलेली आहे ही इज एपी. त्याच्यामुळे ही आपली डी ची व्हॅल्यू आपण फाइंड केली अशी 200 मायनस 100, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. तर ह्या बॉक्समध्ये पण 100, ह्या बॉक्समध्ये पण 100. आता अमाऊंट ऑफ सिंपल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स. 20 इयर्स नंतर किती राहणार आहे. तर 20 इयर्स नंतर हे फाइंड करण्यासाठी आपण टी चा फॉर्म्युला यूज करणार आहे. तर ह्या ठिकाणी ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, ए ची व्हॅल्यू 100 प्लस एन ची व्हॅल्यू टी आफ्टर 20 इयर्स म्हणले त्यामुळे एन ची व्हॅल्यू आहे 20, 20 मायनस 1 आणि डी ची व्हॅल्यू पण ह्या ठिकाणी 100 आली, 100. आता कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला. तर ह्या ठिकाणी 100 प्लस 19 इंटू 100. तर हे येते 100 प्लस 19 इंटू 100 1900 आणि 1900 प्लस 100 येते 2000. तर आफ्टर 20 इयर्स इंटरेस्ट अमाऊंट आपल्याला जी मिळणार आहे, अमाऊंट ऑफ सिंपल इंटरेस्ट, तो आहे 2000. तर 1 वर्षानंतर आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे 100, 2 वर्षानंतर 200, 3 वर्षानंतर 300. तर 20 इयर्स नंतर आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे 2000. तर अमाऊंट ऑफ सिंपल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स इज, या बॉक्समध्ये येणार आपण 2000. तर एक बोर्ड एक्झाम मध्ये हे जे ऍक्टिव्हिटी दिली आहे ही अशाला अशी कॉपी करायची आपल्याला सेम टू सेम. आणि हे जे बॉक्सेस आहे कॅल्क्युलेशन तुम्ही रफ मध्ये करा आणि ह्या बॉक्सेस मध्ये हे व्हॅल्यू, ॲक्युरेट व्हॅल्यू फिल करा. चेक, टीचर जो चेक करतो बोर्ड पेपर, त्यामध्ये ते फक्त बॉक्सेस मध्ये तुम्ही कोणत्या व्हॅल्यू लिहिले ते जर बरोबर असतील तर तुम्हाला ह्या ठिकाणी 3 आउट ऑफ 3 मार्क्स मिळते. तर अशा प्रकारे हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. नवीन पॅटर्न नुसार हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारला जातो. तर हा कंपल्सरी अशा प्रकारचे क्वेश्चन आहे तुमच्या पेपर पॅटर्न मध्ये. थँक्यू. Thanks for watching. Subscribe, like and share video.